नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि फार्मा सिरीजचा आजचा 12वा भाग आहे. या भागात मी तुम्हाला क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचा तिसरा सेक्शन म्हणजे मायक्रो सेक्शनबद्दल माहिती सांगणार आहे. तर मायक्रो सेक्शनमध्ये काम काय चालतं तर जे काही प्रोडक्ट येतील म्हणजे ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट असेल किंवा ॲज पर स्पेसिफिकेशनचा पार्ट असेल, त्या सगळ्याची म्हणजे मायक्रोबियल ग्रोथ आहे की नाही हे चेक करण्यासाठी म्हणजे त्याचं मीडिया प्रिपरेशन वगैरे करून टेस्टिंग करण्याचं काम हे मायक्रो डिपार्टमेंटचं असतं. त्याचसोबत स्टेरिलिटी चेक करणं म्हणजे स्टेराईल जे प्रॉडक्ट असतात मेन म्हणजे व्हॅक्सिन आणि इंजेक्टेबल जे असतात त्याच्यामध्ये जास्त स्टेरिलिटी चेक केली जाते. त्याचसोबत प्रॉडक्टसोबत रॉ मटेरियलचं पण टेस्टिंग केलं जातं ज्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ आहे की नाही हे बघण्यासाठी. त्याचसोबत रॉ वॉटर असतं, आर-ओ वॉटर असतं, प्युरिफाईड वॉटर असतं, ह्या सगळ्याचं टेस्टिंग असतं. त्यासोबत त्याचा ट्रेंड पण बनवावा लागतो. म्हणजे त्याचं पी-एच, त्याची कंडक्टिव्हिटी ह्या सगळ्याचा ट्रेंड बनवला जातो. परत जे काही टेस्टिंग करणार आहे त्यासाठी नवीन कोणती म्हणजे बॅक्टेरिया असेल किंवा फंगाय कोणती असेल त्याच्यासाठी नवीन टेस्ट कोणती आली तर ती व्हॅलिडेशनचं काम पण त्यांच्याकडे असतं. त्याचसोबत मायक्रोच्या ज्या काही टेस्ट असतील किंवा एखादा प्रॉडक्ट असेल तर त्याचं R&D पण त्यांच्याकडे असतं. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं काम पण मायक्रोच्या टीमकडे असतं. त्याचसोबत जी काही डॉक्युमेंटेशन असतील ती कंप्लायन्स मोडमध्ये ठेवणं आणि व्यवस्थित कंप्लायन्स करणं. त्याचसोबत ज्या ICHच्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या व्यवस्थित फॉलो करणं आणि मेंटेन करण्याचं काम हे मायक्रो डिपार्टमेंटकडे असतं. आपण ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती घेतली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटची माहिती बघू. त्यासाठी भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.